मित्रांनो, आपलं स्वागत आहे गुरु शिष्य अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर। चला आपण म्हसा यात्रेची मजा घेऊया। शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या म्हसा यात्रेचा पूर्ण असणारा व्हिडिओ मजा आपण पाहूया। आपण निघालोय म्हशाला खूप गर्दी एकत्र आल्या कारण सगळे टॉवर्स जाम होतात आणि ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स होत नाहीत। फोन पे गुगल पे काही चालत नाही आणि म्हणून आपण कॅश घेऊया। हाय गाईज, मुरबाडवरून आपण निघालोय आता म्हसा यात्रेसाठी। तयारी केलेली आहे, एटीएम मधून पैसे घेतलेले आहेत। चला म्हशाला जाऊया, मजा लुटूया। नगर हायवेवर मुरबाड शहर आहे। या मुरबाड शहराच्या बस स्टँडलाच लागून लगेच उजव्या हाताला टर्न घेतला की हा 12 किलोमीटरचा रस्ता मुरबाड पासून जातो म्हशाला। सरळ आपण टर्न घेतलेला आहे, आपण म्हशाला जातोय। सर्व राजकीय बॅनर्स वगैरे आपल्याला पाहायला मिळत आहेत। रस्त्याच्या कडेला तुम्ही पाहू शकता कलिंगड यांचे स्टॉल सुरू झालेले आहेत। त्याच पद्धतीनं त्याचबरोबर तिथे कलिंगडांसोबत पापड मिरगुंडी याचे सुद्धा स्टॉल आपण पाहू शकतो। मुरबाडच्या जवळच लावलेले आहेत, म्हणजे जवळजवळ मार्केट फार यावर्षी विस्तीर्ण झालेला आहे। आपण शेतांमध्ये फार्म हाऊसमध्ये आलेली मंडळी मजा करते ते पाहू शकतो। बहुतेकशी मशाला येणारी मंडळी फार्म हाऊसमध्ये जेवण वगैरे करते, मस्तपैकी मजा करते आणि मग मार्केटमध्ये खरेदीला जातात। हे बघा, काही गाड्या थांबलेल्या आहेत, फार्म हाऊसवर जेवण करतायत। मस्तपैकी जेवणाचा आनंद घेऊन वनभोजनासारखा आणि मग म्हशामध्ये येत आहेत खरेदीसाठी। आपण सुद्धा वन डे अशाच पद्धतीने येऊ शकता, मस्त मजा करू शकता आणि खूप सारी खरेदीची धमाल घेऊ शकता। आपण आता म्हशाच्या असणाऱ्या एंट्रन्सवर आलेलो आहोत। या म्हशाच्या एंट्रन्सवर असणारं हे जे असणारं मुंबई हॉटेल आहे। या मुंबई हॉटेलवर आपण गाडी पार्क करून मग पुढे जाणार आपल्या मित्राचंच हॉटेल आहे। त्याच्यामध्ये फार धूळ आहे, त्याच्यामुळे मास्क घेतलेला आहे प्रोटेक्शनसाठी। बघा, धूळ पाहू शकता, भरपूर धूळ झालेली आहे। दरवर्षी इकडे धूळ असते। जाऊया थोड्याच वेळात आपल्या म्हशामध्ये एंट्री करूया। सध्या आपण पार्किंग झोनवर आहोत। बघा, तुम्ही सगळीकडे गाड्यांची पार्किंग पाहू शकता। पे अँड पार्क आहे। इकडनं 2 रस्ते आहेत, मुख्य रस्ता बंद केलेला आहे। हा जो रस्ता आहे हा बोरिवलीकडे जातो, म्हसा बोरिवली, आणि हा पर्यायी रस्ता आहे हा कर्जतकडे जातो। इकडे तुम्ही पाहू शकता, हा कर्जतकडे रस्ता जातो, पर्यायी रस्ता, आणि हा बोरिवलीकडे जातो। हे बघा, मुख्य रस्ता बंद केलेला आहे आणि हा पर्यायी रस्ता इकडे केलेला आहे। आपण आता पायी जाणार आहोत, त्याच्यामुळे गाडी मागेच पार्क केलेली आहे। आता इथनं म्हशामध्ये आपण एंटर होतोय। म्हशाची मुख्य चौक आहे ती पुढे आहे, पण म्हशाची यात्रा इथूनच सुरू होते। आपल्या सोबत आहेत आमचे युवराज, युवराजांचा युवराज केसकर सर आहेत सोबत। त्याचबरोबर आपल्या सोबत आहेत देवकाते सर, संदीप देवकाते सर फ्रॉम नगर कर्जत जामखेड। सुरुवातीलाच आपण पाहू शकतो या सगळ्या ठेवलेल्या वस्तू विकण्यासाठी। लहान मुलांसाठी स्टडी टेबल आहेत। ही अजून सुरुवात आहे, अजून मुख्य मार्केटमध्ये आपण गेलेलो नाही आहोत। हे सुरुवातीचाच मार्केट आहे। या 50 रुपये गोगल घ्या 50 रुपये। इकडे सगळे स्टॅच्यू पाहू शकता तुम्ही। लहान मुलांची खेळणी आहेत। आज 26 जानेवारी
और रिपब्लिक डे, प्रजासत्ताक दिवस आहे. भारताचे झेंडे पाहू शकता आपण. हा सेल आहे इकडे. आपले राजेश पाटील सर सचिव झाले आनंदानं. आपल्याला लाल शेव काय म्हणतात तिला, लाल शेवच का, लाल शेव घेत आहेत पाव किलो. ते म्हणतात धूळ आहे, ओपन आहे, पण नाही खायची सगळ्यांना हाऊस आहे. ए कैसा दिया रे, 50 का पाव. और ये लहसुन चूड़ा है क्या, कहाँ से लाते हो माल, पुणे से. अरे बाप रे, बहुत दूर से आए हो. हे लाल शेववर तुटून पडलेले आहेत, लाल शेव खात आहेत. हा पेटा, गॉगल्स, टॅटूज नका. मेन सुप्रसिद्ध मशाचं वैशिष्ट्य घोंगडी. आपण घोंगडी बाजारात सुद्धा जाणार आहोत. हा सुरुवातीचा मार्केट आहे, अजूनही मेन मार्केटमध्ये आपण पोहोचलेलो नाही. मेन चौकात अजून जायचं आहे आपल्याला. मावशी कशी दिली घोंगडी? वेगवेगळ्या क्वालिटीचे आहेत. आता आलो आपण मसा चौकामध्ये, मुख्य चौक. इकडनं डाव्या हाताला मुख्य बाजारपेठ सुरू होईल आणि हा जो रस्ता जातोय हा कर्जतकडे जातोय. समोरचा रस्ता आहे हा कर्जतकडे आणि इकडनं आपली मुख्य बाजारपेठ मसा यात्रेची सुरू होणार आहे. इथे फार गर्दी असते, पण आज गर्दी नसल्या कारणानं आपण इकडे आलेलो आहोत. आमचा मित्र भेटला आम्हाला. कसा मजेत ना? कोण कोण आहे? मुख्य बाजारपेठेमध्ये एंट्री केलेली आहे. इकडनं यात्रा खरी सुरू होते. इकडे तुम्ही टोपल्या पाहू शकता, विविध रंगीबिरंगी बांबूपासून तयार केलेल्या. त्याच्यामध्ये छानपैकी प्लास्टिकचा वापर केलेला आहे. बांबू आणि प्लास्टिक हे वापरून तयार केले. ताई कशी आहे ही? 130 हे प्लास्टिक आहे का? टिकायला चांगली आहे. 130 रुपये किंमत आहे. मशाचं वैशिष्ट्य आहे हे. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता खास सगळ्या तरुणांसाठी आणि लहान मुलांसाठी आणि वयोवृद्ध सुद्धा ज्याच्यामध्ये आनंद घेतात असे जायंट व्हील, आकाश पाळणी आपण मोठी मोठी पाहू शकतो. यात्रातलं प्रमुख आकर्षण वेगवेगळ्या प्रकारचे असणारे मनोरंजनाचे खेळ. इकडनं एक आपण गर्दीचा रिव्ह्यू पाहू शकतो. किती गर्दी आहे ते आपण पाहू शकतो. प्रचंड अशी गर्दी आहे. हे बघा गर्दी, किती गर्दी आहे, प्रचंड गर्दी आहे.
इकडे एक मार्केट आहे, त्याचबरोबर हा मंदिराचा प्रमुख रस्ता. इकडे आपण आणखी एक मशाचं वैशिष्ट्य, ही गल्ली म्हणजे पूर्ण मंदिराच्या बाजूची वेगवेगळ्या मिठाईसाठी अत्यंत प्रसिद्ध आहे. खूप दुरून दुरून लोक इथे खास मशामध्ये मिळणारी ही मिठाई खाण्यासाठी येत असतात. आपण इकडे मिठाई पाहू शकतो, गुलाबजाम असेल, हातोळी असेल, अशी वेगवेगळी असणारी सगळी मिठाई आपण पाहू शकतो. घ्यायची कुठं? याच्यामध्ये मशामधलं असणारं सुप्रसिद्ध असं पांडुरंग हलवाई 66 वर्ष झाली ते इकडे सगळं विकतायत. आपण पाहू शकतो जे गुलाबजाम आहे त्यांची जी मेकिंग आहे ते मेकिंग आपण पाहू शकतो. इकडे तळल्यानंतर इकडे साखरपाक आहे, इकडे गुलाबजाम बनवण्याची प्रोसेस आपण पाहू शकतो. पिठापासून त्याचे गुलाबजाम बनवत आहेत, त्याला आकार देत आहेत. इकडे तळण्याचं काम सुरू आहे. आपण एक टेस्ट करून पाहूया कसा लागतोय तो. सर घ्या, बघा कसा लागतो, जरा टेस्ट करा. करायला सर बघा झाल्यामुळे ते आता सर्वांना गुलाबजाम खायला पण घालणार आहेत, घरी पण देणार. बघूया कशी चव कशी आहे. अत्यंत आपण 1 पाव किलो इथे खायला घेऊया. तर कसे भाव येते? 60 रुपये पाव. 60 रुपये पाव किलोने ते देत आहेत. आणि आपली हातोळी कशी आहे? 60 रुपये. आणि तिकडचं जे आहे त्या मिठाईचं नाव काय? मक्खन खाजा. मक्खन खाजा. तो कसा आहे? 60 रुपये. 60 रुपये पाव लावलेले आहे, घेतलेले आहे. आपण खाऊया कसे आहे. गरम गरम आहेत, गरम गरम खातोय. गुलाबजल फ्लेवर आहे, गुलाब फ्लेवर. मिठाईचा आस्वाद घेतल्यानंतर आता आपण खांबलिंगेश्वराचं आपल्याला दर्शन घ्यायचं आहे. हे खांबलिंगेश्वर आहे. एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला या असणाऱ्या मंदिराची, शंकर मंदिराची आणि या खांबलिंगेश्वराची कथा मी सांगणारच आहे. या हॉलमधून तुम्ही दर्शनाला जाऊ शकता. दर्शनाची लाईन असते. नमस्कार. हा आहे मुख्य मंदिर. इकडे ट्रस्टी बसलेले आहेत, त्यांची भेट घेऊया. मुख्य मंदिर प्रवेशद्वार. इकडनं वरून दर्शनासाठी लाईन आहे, आपण पाहू शकता. वरून सोडून उतरताय. आपण खांबलिंगेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष आहेत आदरणीय बाळू पष्टे, त्यांना भेटूया. आपले मित्र आहेत. मजेत ना? हे आहे प्रसादाचं दुकान. वेगवेगळ्या प्रकारची असणारी प्रसादी आहे, नारळ आहे, हार आहेत. आपण प्रसादाची सगळी दुकानं पाहू शकतो. 50 रुपये 50 रुपये 50 रुपये सेले 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 50 रुपये 50 रुपये. हा आहे सगळं चपलांचा स्टॉल, आपण पाहू शकतो. वेगवेगळ्या चपला आहेत इकडे. लहान मुलं मस्तपैकी आपल्या गाडीमध्ये फिरतायत.
आपण दिवसा आलोय, रात्रीच्या वेळेस सगळं हे लाईटनं चमचमत असतं, त्यावेळेस असणारं जे दृश्य आहे ते जबरदस्त असतं. इथे खूपच गर्दी असते, पण आपण लवकर आल्या कारणानं आज अजिबात गर्दी नाही आहे, त्याच्यामुळे सगळं काही आपल्याला व्यवस्थित कव्हर करायला जमत आहे. हा इकडे समोर ब्रेक डान्स आहे, आकाश पाळणा, हे लहान मुलांसाठी खेळण्याचं. पोटात जर तुम्हाला गोळा आणायचा असेल तर या आणि या दोन्ही राईड करा. या दोन्ही राईड करायला खूप मोठं हृदय लागतं, कारण की उतरताना जो पोटात गोळा येतो आणि त्याचा जो अनुभव आहे तो बसणाऱ्यालाच माहीत आहे. पहिला थ्रिल, पण खूप वेळेस बसल्यानंतर मग मात्र ती थ्रिल जी मजा आहे ती निघून जाते. या बोटीमध्ये सुद्धा तुम्ही असं टॅटू पण काढू शकता. हे किती घेतात टॅटूचे? कितना रुपया लेता है टैटू का? हाँ, एक का 100 रुपया. आपण गर्दी पाहू शकतो. आपण गर्दीत चालतोय. या रस्त्याच्या मधोमध टोपल्या, मशाचं वैशिष्ट्य शेतकऱ्यांसाठी. मशामधलं सगळ्यात प्रमुख आकर्षण मौत का कुआ. मेला लोग आगे मेला मेले में शांति बनाए रखना और जीव चक्र में सावधान रहना. आपण ब्लँकेट बघतोय आता. 550, 1700 असे वेगवेगळ्या किमतीचे आहेत. कसं आहे? 1100. देखा बघा, 1100 रुपयामध्ये. ही किंमत जरी तेवढे सांगत असेल तरी इकडे किंमत केली जाते, भाव केला जातो. जे सांगाल ती काही फिक्स प्राइस नसते यात्रेतली, तुम्हाला माहीत आहे सगळ्यांना. काय हो, फायनल कितीमध्ये येईल हा? 1000. त्याच्यापेक्षा कमी? एक 500 पर्यंत येईल का? हा, 500 पर्यंत नाही. हे बघा, या दोघांमध्ये जुगलबंदी आहे. एक व्यवसाय करण्यासाठी कशा प्रकारे नाचताय. हा भोंगा म्हणजे मशाचं वैशिष्ट्य आहे. हे पूर्ण ब्लँकेट बाजार. आता याच ब्लँकेट बाजारातून आपण जात आहोत बैल बाजाराकडे. शेतकऱ्याला लागणाऱ्या सर्व शेतीतील अवजारे आणि त्याचबरोबर म्हैशी बैल यांचा बाजार, सगळ्यात मोठा मशाचं वैशिष्ट्य, जी यात्रा शेतकऱ्यासाठीच भरवली जाते, ते आता आपल्याला बघायला मिळणार आहे. पाट, चौरंग, प्लास्टिकच्या वस्तू, शेतकऱ्याला दैनंदिन जीवनामध्ये लागणारे सगळं साहित्य, सूप, टोपली, सगळं आपण पाहू शकतो. इकडे लाटणं वगैरे, शेतकऱ्याला लागणारे खुरपणं, कुऱ्हाड वगैरे सगळं साहित्य आहे. इकडे टोपल्यांचं सुद्धा खूप मोठा मार्केट आपल्याला पाहायला मिळतो. सगळा हा टोपल्यांचा मार्केट आहे. लाकडापासून, बांबूपासून तयार केलेल्या सगळ्या असणाऱ्या वस्तू. ही बघा, काळाच्या ओघामध्ये नामशेष झालेली आपल्याला उखळण पाहायला मिळते, जी आता लग्नामध्ये वगैरे वापरली जाते. ती उखळण सुद्धा आहे. ताई, कशी दिली उखळण? ही 2500 रुपयाची असणारी उखळण आहे. याचं वैशिष्ट्य म्हणजे सूप मार्केट. हे बस शेतकऱ्यासाठी लागणारं साहित्य सगळं आपल्याला पाहायला मिळतं. काड्या वगैरे आहेत.
बांबूच्या असणाऱ्या ह्या काड्या आहेत. सगळ्या असणारी इकडची स्थानिक मंडळी आहे. हे बघा उफान पुन्हा एकदा आपण पाहू शकतो. हे पहा आता आपण जात आहोत बैल बाजाराकडे. इकडे बघा तुम्हाला एक बैल पाहायला मिळेल. या असणाऱ्या बैलाच्या अंगावर गुळाल टाकलाय म्हणजे याची विक्री झालेली आहे. इकडे म्हशी तुम्ही पाहू शकता. काही बैल आहेत. खूप मोठा मार्केट असतो. खूप मोठी उलाढाल असते. हा बघा बैल कसा 55,000 रुपये किंमत लावलेली आहे. शर्यतीचा बैल आहे. आता पावती कशी येतं? एका जनावराची का सगळ्यांची? 250. नमस्कार. सोयरे तुम्ही कोराळवलं ना? आंबेळ्याचं का? शिवळा आंबेळा का? मग किती दातांचा या? दाती नाही ना अजून? केवढ्याला? मासे पकडण्यासाठीचा भिसा आपण पाहू शकतो. माशांचा जाळा याला भिसा म्हणतात. पाण्यात टाकून द्यायचा असतो आणि थोड्या कालावधीत काढायचा असतो. हा पागेर आहे. हा तुम्ही पाहिला तर हा पागेर आहे आणि हे उभे जे लावलेले ते भिस्ती आहेत. आपण सुरुवातीचा जो व्हिडिओ घेतला तो त्या टेकावरनं ही आहे हा टोक. या टोकावरनं आपण गर्दी किती आहे ते पाहत आहोत. प्रचंड अशी गर्दी आहे. तरी सुद्धा दरवर्षी जेवढी गर्दी असते तेवढी गर्दी अजून वेळ आहे व्हायला. कदाचित रविवारी फार गर्दी असेल. आपण सुरुवातीचा जो व्हिडिओ घेतला तो त्या टेकावरनं ही आहे हा टोक. या टोकावरनं आपण गर्दी किती आहे ते पाहत आहोत. प्रचंड अशी गर्दी आहे. तरी सुद्धा दरवर्षी जेवढी गर्दी असते तेवढी गर्दी अजून वेळ आहे व्हायला. कदाचित रविवारी फार गर्दी असेल. हे किती रुपयाला? 50 रुपयाला का? दे 2 दे. चल आपल्याला 2 दे. पैसे दिले. खड़े खड़े देखना पड़ेगा. अभी जाओगे बिल्कुल आगे जगह मिल जाएगी.
बाबा काय करताय? रिवड मारतो काय बोलतो गोट का? गोट 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 मारली का काय होतंय मग? ते आता किरत नाही. हा ना धागा निघत नाही. हा ना. किती घेता गोट मारायचे? 150 रुपये का? आता आपण आलेलो आहोत मंदिराच्या बाजूचा असणारा हा घोंगडी मार्केट. खूप मोठा मार्केट आहे घोंगडीचा. सर्व प्रकारच्या असणाऱ्या घोंगड्या आपल्याला इकडे पाहायला मिळतात. विकत घेऊ शकता आपण. खूप साऱ्या व्हरायटीज आहेत. मित्रांनो, सर्व व्हिडिओ पाहिला धन्यवाद. आपला हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओ असंच पुन्हा तुमच्यासाठी घेऊन येईल. म्हशीची पूर्ण माहिती, मंदिराचा इतिहास.